हा पेशन्सचा बिझनेस आहे, संयमाचा बिझनेस आहे. तुम्ही थांबला एक दिवस नक्की तुम्ही सक्सेस होणार आहात. प्रत्येक जण सक्सेस होणार आहे. फक्त तुम्ही टिकायला तयार पाहिजे. आणि ज्या दिवशी मी हे सगळं करायला सुरुवात केली त्यावेळेस तुमच्याकडे ऑल टूल्स पाहिजेत. लक्षात घ्या, तुम्ही आज असोसिएट म्हणून रिझाईन केलंय, आज असोसिएट म्हणून आलाय, तर तुमच्याकडे ऑल टूल्स पाहिजेत. तुम्ही सकाळी रोज कॉलवरती उठताय का? 5च्या अगोदर तुमचा फोटो पडतोय का? तुमचा व्हिडिओ ऑन आहे का? तुमचा व्हिडिओ ऑन नसेल तर तुमचे लोक नाहीत व्हिडिओ ऑन करणार. लीडर लीड बाय अन एक्झाम्पल. लक्षात घ्या, आजही गेले 3.5 वर्षे माझी लोक असो नसो, हेमंत सरांना माझं एक वाक्य होतं, एक शब्द आजही हेमंत सरांना आठवत असेल तो. ज्यावेळेस माझी टीम होत नव्हती त्यावेळेस हेमंत सर मला म्हणायचे, विजय सर टीमवरती काम करा, टीमवरती काम करा. मी म्हणलं हेमंत सर टीम हो न हो, मी आलोय, मी स्वतःसाठी आलोय. शेवटच्या श्वासापर्यंत मी आरोग्य परिवार नाही सोडणार, कारण हे आरोग्य परिवार मला खूप काही दिलंय. मित्र, फक्त तुम्ही आलाय कोणासाठी? आज जर तुमचे पॉईंट होत नसतील, व्हॉल्यूम पॉईंट, निगेटिव्ह होऊ नका. आज माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आलाय कोणासाठी हा शब्द लक्षात घ्या. हर्बल लाईफ मध्ये तुम्ही का आलाय हा शब्द लिहून घ्या. तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी आलाय, तर या आरोग्य परिवाराच्या माध्यमातून तुम्हाला बेटर लाईफ मिळणार आहे. स्वतःसाठी थांबा. आज बरेच लोक बघा काय होतात, निगेटिव्ह होतात, व्हॉल्यूम पॉईंट होत नाहीत, लोक मिळत नाहीत, पण नको हर्बल लाईफ, चलो आपल्यासाठी नाही. नो, तुम्ही आलाय स्वतःच्या रिझल्ट साठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, पहिलं थांबा. दुसरी गोष्ट, तुमचा व्हाय क्लिअर काय पाहिजे. तुमचा व्हाय काय? हर्बल लाईफ मध्ये येण्याचा तुमचा व्हाय काय? तुम्हाला येत्या 5 वर्षामध्ये सुंदर आयुष्य जगायचंय, येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला चांगला गाडी बंगला पाहिजे, येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या मुलांनी चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं असं वाटतंय, येत्या 5 वर्षामध्ये तुमच्याकडे काय पाहिजे हे असं वाटतंय. याच्यासाठी तुमचा व्हाय क्लिअर करा, की मला काय हर्बल लाईफ करायचे, याच्यासाठी थांबा. गॅरंटेड थांबा. एखाद्या झाडाला एखादं रोपटं आंब्याचं तुम्ही आज लावलंय, त्या आंब्याला त्या वर्षी एवढे आंबे नाहीत लागणार, एक 2-3च आंबे लागणार आहेत, जे तुमचं घरच खाऊ शकेल. पुढच्या वर्षी त्याला अजून थोडे लागणार आहेत, जेणेकरून तुमच्या घराची भूक भागेल, त्याच्या पुढच्या वर्षी तुमच्या नातेवाईकांची भूक भागेल. पण एक दिवस त्या आंब्याला एवढे आंबे लागणार आहेत आंब्याच्या झाडाला, की अगदी तुम्हाला सरणार पण नाही, तुमच्या नातेवाईकला पण देऊन सरणार नाही. ही हर्बल लाईफ आहे मित्रांनो. हर्बल लाईफ मध्ये आज तुम्ही आलाय, स्वतःसाठी आलाय. स्वतः फक्त स्वतःचा रिझल्ट काढा आणि चालत राहा फक्त. गॅरंटेड एक दिवस तुमच्यासोबत इतकी लोक असणार आहेत, इतकी लोक असणार आहेत, तुम्हाला तुमचे ऑर्गनायझेशन नाही करणार. आज हेमंत सर पण एकटे आले होते, आज शिवाजी सर पण एकटे आले होते. त्यांनी फक्त चालत राहिले. मी हेच केलंय, मी त्यांच्याकडून तोच आदर्श घेतलाय. एखादी बॅटरी तुम्हाला दिली आहे आणि ती 5 फूटच उजेड दिसते, आम्ही काय म्हणतो, या बॅटरीचा लांब उजेड पडत नाही. काय म्हणतो, या बॅटरीचा लांब उजेड पडत नाही, मी अंधारामध्ये जाऊ नाही शकत. तर मित्र हो, ती बॅटरी किती फुटापर्यंत प्रकाश देते? 5 फुटापर्यंत प्रकाश देते. मग 5 फुटापर्यंत चाल ना, 5 पावलं चाललं तर पुढे गेल्यानंतर अजून 5 पावलं लाईट देणार आहे ना ती. पण आता जर तुम्ही म्हणला की 5च फूट देते, मी नाही चालू शकणार, नाही होणार, नाही सक्सेस होणार. तुम्ही फक्त दिसतंय तेवढं चाला, एक दिवस सक्सेस होणार. खाली लटके राहा बॉस. आंब्याच्या झाडाला आंबा लागला, असंख्य ऊन वारा पाऊस सगळं येणार आहे, जो आंबा झाडावरती लटकेल ना तो एक दिवस पिकणार आहे. तुम्ही जर ऊन वारा पावसापासून गळून पडला, नाही पिकणार. बरोबर आहे, पटतं माझं? त्यासाठी टिकायला फक्त तुम्ही थांबायला हे करा, पेशन्स ठेवा. असंख्य अडचणी येणार, मलाही खूप अडचणी आल्या, खूप अडचणीला मी संघर्ष केला, अगदी खूप सॅक्रिफाईस मी आपण गोष्टी केल्या. आज सकाळी वेलनेस सेंटरला आमच्या मॅडम आणि माझी मुलगी होती, तिने दोघींनी बाईक वरती येऊन वेलनेस सेंटर माझं ओपन केलंय, आणि मी आज सकाळी वर्कआउटला लक्ष्मी देवडीमध्ये होतो. तुम्ही तुमच्या टीमला एवढा जीव लावा. मी माझी टीम बांधणीमध्ये एवढं हे केलं, एवढा प्रत्येक व्यक्ती घडवताना त्याला जीव लावला. लक्षात घ्या, त्याच्या फक्त वजन कमी होतंय का नाही विचारलं, त्या व्यक्तीच्या प्रत्येक अडचणीत मी उभारलो. त्याचा व्यक्तिगत विकास असेल, त्याचे घरचे प्रॉब्लेम्स असेल, त्याला मी प्रत्येक वेळी फोन करून नाही विचारलं तुझा सगळं संतुलित आहार संपला का, बिलकुल नाही विचारलं. त्याच्याशी मी रिलेशन ठेवलं. आज जर तुम्ही तुमच्या टीम मध्ये सांगितलं ना, तर तुमची टीम एका शब्दावर तुमच्या मागे उभारली पाहिजे, इतकी ताकद तुम्ही टीमला द्या. गॅरंटेड होणार आहे, लक्षात घ्या, गॅरंटेड. आणि ज्यावेळेस वेळ येईल ना, त्यावेळेस कुणी पण नाही रोखू शकणार तुम्हाला. पण वेळ येईपर्यंत थांबायला तयार राहा. अडचणी भरपूर आहेत मित्रांनो, भरपूर अडचणी येणार आहेत तुम्हाला, कारण आज समाजामध्ये हर्बल लाईफ बद्दल खूप मोठी निगेटिव्हिटी आहे. ज्या लोकांनी केलं नाही ती लोक तुम्हाला निगेटिव्ह करणार आहेत, ज्यांनी प्रॉपर आहार घेतला नाही ती लोक निगेटिव्ह करणार आहेत. अशा लोकांना तुम्ही तोंड देण्यासाठी सक्षम पाहिजे. तुम्ही जर प्रॉपर न्यूट्रिशन यूज करत असाल तर पुढच्या व्यक्तीला सक्षमपणे बोलू शकणार आहात. पुढचा व्यक्ती जर म्हणला सर याने किडनी जाते,
आम्ही आधी पंक्चर होतो त्याच्या. का तर आम्ही ते प्रॉडक्ट खाल्लेले नसतात. त्या प्रॉडक्ट मध्ये काय ताकद आहे हे आमच्यामध्येच कॉन्फिडन्स नसतो. आम्ही पुढच्याला काय सांगणार आहे. तर प्रॉडक्ट एवढे दाबून चोकून खाल्ले पाहिजेत की पुढच्या डॉक्टर जरी असला तर त्याला कन्व्हिन्स करण्याची हिंमत तुमच्यामध्ये आली पाहिजे. बरोबर आहे. एवढा तुमचा त्याच्यावरती विश्वास पाहिजे. जसं आपण आपल्या मुलांवरती प्रेम करतो. आपल्या मुलाला कोणी रागवलेलं बोललेलं आपल्याला आवडेल का? ऑफकोर्स नाही, कारण आपण जीवापेक्षा जास्त प्रेम त्या मुलावरती करतो. सेम तुम्ही तुमच्या सकस आहारावरती एवढं प्रेम करा. जसं मुलाला बोललेलं आवडत नाही तसं तुम्हाला सकस संतुलित आहाराला बोललेलं हे आवडलं नाही पाहिजे. इतकं प्रेम तुमचं पाहिजे. जसं हनुमानाची छाती फाडल्यानंतर आत श्रीराम दिसतात ना, तसं तुमची छाती जर फाडली ना तर तुम्हाला सकस संतुलित आहार दिसला पाहिजे. तुम्हाला मार्क्युस सर दिसले पाहिजे, तुम्हाला हेमंत सरच दिसले पाहिजे. लक्षात घ्या. इतका विश्वास तुमचा पाहिजे डोळे झाकून. इतकं प्रेम करा हर्बल लाईफवर मित्रांनो. लक्षात घ्या. गॅरंटेड सक्सेस होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने ग्राउंड लेवलला काम करा. दिसेल त्याला बोला. आज तुम्हाला एखादा व्यक्ती नाही म्हणत असेल, ओके थँक्यू वेलकम बाबा, ज्यावेळेस तुला गरज आहे त्यावेळेस माझा हा नंबर घे, सेव्ह कर, मला फोन कर, तुला मदत करायला मी तयार. आपण काय करतो, नाही म्हटलं की त्याच्यासोबत रिलेशन तोडतो. नका करू असं. त्याला माहित नाही तो तुम्हाला नाही म्हणतो म्हणजे काय, त्याला अजून हर्बल लाईफची हिस्ट्री माहित नाही, त्याला सकस संतुलित आहार माहित नाही. त्याचं ते अज्ञान आहे. तो अज्ञानापोटी नाही म्हणणार आहे. परंतु तुमच्यामध्ये ते पेशन्स पाहिजे. तुम्ही त्याला म्हणा येस नो म्हणजे नाही, कधीच नाही असं नाही. नो म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. त्याला त्रास होईल त्यावेळेस त्याच्याशी अशी रिलेशन ठेवा, त्याला ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस तुम्ही आठवलं पाहिजे. काल एक उदाहरण सांगतो. मी कोल्हापूरला होतो. सचिन डॉक्टर साहेब माझ्यासोबत होते. परवा मी 2 दिवस कोल्हापूरला होतो. 2 दिवस मी 200 ते 250 लोकांचं बॉडी चेकअप केलं. मी हेमंत सरांना फोटो पाठवले होते. शनिवार रविवार फुल मी तिकडे होतो. तर तिथे एका महिलेचा फोन आला. 8 महिन्यापूर्वी त्या महिलेला मी सहज पाण्याची बाटली घ्यायला गेल्यानंतर कार्ड दिलं होतं आणि एक 15 दिवसांनी मी त्यांच्या घरी जाऊन बॉडी चेकअप केलं होतं. त्यांनी मला हो म्हटल्या आणि नंतर त्यांना कोणीतरी निगेटिव्ह केलं नाही म्हणून सांगितलं आणि मला परत फोन आला, विजय सर आम्हाला ते सुरू करायचंय. मी म्हणलं सगळे तुमचे शंका मिटलेत, सगळे प्रॉब्लेम मिटलेत तर मी येतो. आणि काल मी जाऊन त्यांना रजिस्ट्रेशन करून त्यांच्या आयडी वरती किट देऊन आलो. आता किट देऊन आलो म्हणजे काय, माझ्या गाडीमध्ये किट होतं, मी माझ्या जवळचं दिलं, त्यांचं किट माझ्या आयडी वरती ऑर्डर वरती मागून घेतलं. म्हणजे तुम्ही काय करा, आज तुम्ही असोसिएट आहात, तुमच्याकडे मिनिमम 500 व्हॉल्यूम पॉईंटचा आहार शिल्लक पाहिजे. बरोबर आहे. आम्ही काय करतो, आयडी काढतो आणि म्हणतो थांब तुझ्या ह्याच्यावर मागून देतो. ते 6 दिवस त्यात जातात. बेसिक गोष्ट लक्षात घ्या. 6 दिवस त्यात गेले तर काय होतं, त्याचा सेकंड किटची ऑर्डर पडायला 6 दिवस पुढे लांबले. तुम्ही लगेच त्याला इन्स्टंट द्या, तो पॉझिटिव्ह असतो. तोपर्यंत तुमच्या जवळचं किट त्याला तुम्ही दिलं तर लगे खायला चालू करतो, लगे रिझल्ट येतो. 1-2 तारखेला त्यानं खायला चालू केलं, त्याच महिन्यात सेकंड ऑर्डर तुमची पडते. त्यामुळे तुमच्याकडे किट पाहिजे. आम्ही काय करतो, दुकान टाकायच्या आधी गिराईक बघतो. असं होता कामा नये. आपल्याकडे आधी सगळा माल पाहिजे. आणि मग मला एका दुकानदारानं हा बिझनेस शिकवला. एका दुकानदाराकडे मी गेलो होतो, त्यांना मला आहार मागितला आणि मी त्याला थांब म्हणलं ऑर्डर करून देतो. तो म्हणले तुम्ही चुकीचा बिझनेस करताय, तुमच्याकडे सगळं पाहिजे, तुम्ही लगेच तिला दिलं पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर दुसरी गोष्ट, सिस्टीमला फॉलो करा. आपली जी कोच आहेत आपली खरंच खूप जबरदस्त आपली बुलेट ट्रेन आहे आपली सिस्टीम म्हणजे. आणि आपल्या बुलेट ट्रेनचं इंजिन म्हणजे शिवाजी गोपाळकरे सर आहेत. खूप जबरदस्त आहे. आपण जर फक्त दादर स्टेशनवरती उभं राहिलो, जसं धक्क्यामध्ये आत जातो ना, तसं फक्त आपल्याला उभं राहायचं रांगेमध्ये, धक्क्यामध्ये आत जाऊन प्रेसिडेंटी होणार. एवढी जबरदस्त सिस्टीम आहे आपली.